अरे सोयाबीन आलं असं ना सोंगाले, पटकन या मजुरा लावून सोयाबीन सोंगून टाक. पाण्या पावसाळ्याचं अवकाळी पाऊस आहे या. याजी चहा घ्या. आणि इकडे चहा चहा पिऊ द्या, मग सांगतो तुम्हाला सोयाबीनचं गरमत. घ्या बरं चहा. काय झालं जी? सोयाबीनचं काय झालं म्हटलं? हा, मी आता कानावरच ऐकलं का 5 एकरात फक्त एकच एकर निघालं, पाण्याच्या पुढे खराब झालं 4 एकरातलं. अरे काय विचारतो तू? सोयाबीनात पाणी होतं काय होय? काही समजून नाही राहिलं. तो सोन्यान चेतन आहे का आपल्या एरियातला, ते तर त्याच्यात पोहायला गेले. ते सांग बरं आता तू विचार कर इथून. काय वाटतं तुम्हाला? निसर्ग आपल्यासोबत असं कोण करू राहिला सर शेतकऱ्यासोबत? हा, काय कारण आहे बा? अरे निसर्गाले तुम्ही जे देसान तेच निसर्ग परत देते आपल्याला. हा, जे निसर्गाले तुम्ही देसान तेच देणार आपल्याला. आपण काहीतरी त्याच्यासोबत काही ना काही त्याला जे न पटणारं करू राहिलो असं, म्हणूनच ते आपल्यासोबत असं करू राहिलं ना. भलकोण्या बाबतीत पाणी, काहीच्या काही पिकाचं नुकसान, शेतकऱ्याचं नुकसान, काहीतरी आपल्याच्यानं चूक राहिली असं ना, त्याच्याच्यानं असं. नाही तर काय असू शकते? नाही हो बाबा, एकदम बरोबर तात्या. आमच्या टायमातनी मातीचे घरं, मातीचे रस्ते, सगळं मातीचं होतं. झाडं होतं, पर्यावरणावर पूर्ण लक्ष होतं. सगळं काही शेतीच होतं. शेतीच करे. कंपनी काही होत्या नाही, MIDC काही होत्या नाही, एवढ्या फॅक्टरी काही मोठ्या मोठ्या होत्या नाही. आता कसं झालंय तुले माहित आहे, जिथं तिथं काँक्रीटचे घरं, सिमेंटाचे घरं, सिमेंटाचे रस्ते. आता जे वरचं पाणी येते ते जमिनीत मुरतच नाही ना रे. तापमान बी पाहिजे किती वाढलं, तर तापमान पाय किती वाढलं, प्रदूषण पाय फॅक्टरीच्यानं किती वाढलं. याची परत पण कोण करणार आहे? परतफेड आपल्यालाच करावं लागेल ना. जे तुम्ही निसर्गाला देसान तेच तुम्हाला परत भेटणार आहे. निसर्ग थोडी कोणाच्या हातचा आहे. तेच ना बाबा, तेच म्हणणं आहे ना मला. कसं आहे शांते, ज्याचं तुम्ही रोप लावसान त्याचं झाड भेटेल ना तुम्हाला. हा, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. हे जे एवढं घरं वाहत चालले, एवढं पाणी येऊ राहिलं, काऊन येऊ राहिलं? काय कारण आहे? तुम्ही निसर्गाले जपून नाही राहिले, झाडं तोडू राहिले, हे करू राहिले, ते करू राहिले, तर होणारच आहे. हा, तुम्हाला ते परतफेड करणंच लागणार आहे. काय शेतीतनी सोयाबीन होईन रे? तूच विचार कर, काय होणार आहे? 5 एकरात 1 एकर झालं, तू म्हणवाला 1 एकर झालं, 4 एकर पाण्यानं खाल्लं, होईन नाही तर काय होईन? तर हा, एकाच्या कर्माचे फळं सगळ्याला भोगा लागते. हा दुनियाचा रिवाज आहे. आमच्या टायमात सगळं ओरिजिनल होतं, हा, बिना रसायनाचं. आता तुमच्या टायमात काय आहे? सगळं केमिकलचं आहे. आम्ही तरी एवढ्या वर्ष जगलो, हा, तुम्ही 50 पार गेली तर लय समजा. नाही, हे गोष्ट तुम्ही 100% मानतो बाबा. आमच्या टायमात पूर्ण रासायनिक आहे, तुमच्या टायमात जे होतं ते ओरिजिनल होतं, म्हणून तुमच्या हाडं एकदम मजबूत आहे. आणि आमचं कसं झालं आहे का आताचपासून हड्ड्या दुखू राहिल्या, पाय दुखू राहिले, कंबर दुखू राहिली, हे चालूच आहे म्हटलं आमच्या मागं. बरं, जाणं झाल्या असं गोष्टी आहे. मजूर गिजर पा सोयाबीन सोडून टाका पाण्याच्या अगोदर. काही सांगता येते का मग? पाण्यात दिला दणकात काय करसान मग? ते 1 एकरातला आहे ते हाती काहीच नाही लागन मग. हा, घ्या लागन दुपार नाती. पाहतो ना, चाललो ना आता. चाललो म्हटलं कामट्यावर, पाहतो भेटते काय तर मजूर गिजर. तर नाही तर मग नाही भेटले तर मग आता काय करावं समजत नाही. मग मजुराचे भल्ले चोचले वाढले, मजुराने भेटू राहिले. सांगा बरं काय करा? हा, आपण दोघे सोयाबीन सोमाय भेटलो तरी किती होईल? तुम्ही सांगा. 1 एकराला होईल तर होईल किती होईल बा? तोच प्रश्न पडला ना मला. जाणं जरासा उठणं मग पटकन या. आणि पाय मजूर इथं झिलमिल करू राहिला, काय झालाच नाही का त्याला चहा पिणं? चल होय बरं, चल जाय पटकन मजूर पाय. चला येतो मग. मी मजूर पाहतो जराशे, घेऊन जातो बा. करा लागणार आता काही ना काही बंदोबस्त सोयाबीनचा. नाही तर बस पाण्या गिन्यान दिला झटका तर झालं, मग वांद्यातच काम आहे. कास्तकार पुरा खतमच झाला ना, ह्या वर्षी पुरा खतमच झाला ना. नाही तर काय तर पाणी काय होय? तो सोन्याच्या शेतात म्हटलं तात्याच्या याच्यात पोहायला गेलता, एवढं सोयाबीन मध्ये पाणी होतं, पोहले म्हटलं ते त्याच्यात. सांगा तात्याले अरे रामकृष्ण हरी तात्या. अरे रामकृष्ण हरी हो नामदेवराव. अरे काय म्हणते बाबा सोयाबीन? 5 एकरात तर चांगली उलाढाल झाली म्हणते तुमची. अरे काय विचारता बाबा, काय विचारता? मला तर हासा तवा आला जेव्हा सोन्यांच्या त्या सोयाबीनात पोहून राहिले होते एवढं पाणी. सांगा 5 एकरात नाही, फक्त 1 एकर आहे का चांगलं निघालं? आणि त्याच्यासाठी आता मी मजूर पाले निघालो. सांगा अरे तात्या तुम्हाला तरी 5 एकरात 1 एकर तरी चांगलं निघालं. अरे लोकांच्या वर ते नाही सापडलं म्हटलं. कास्तकार एवढा पस्तावून राहिला सोयाबीन लावून यावर्षी. काही समजून नाही राहिलं काय होते, पाणी होतं काय होय, आळवत तिळवत. आपल्या इकडे तर फक्त पीक पाणीचं नुकसान झालं, बाकी इकडे तर म्हटलं घराच्या घर गावाच्या गाव वाहून गेले. सांगते आता काय करतं? गावाच्या गाव डायरेक्ट वाहून चालले गेले, जा भोकात तिकडे. निसर्गाला चुकीचा वागू राहिला आता त्या. हा, निसर्गाला चुकीचा वागू राहिला म्हटलं आपल्यासोबत. आपण तर भलं चांगलं वागू राहिलो निसर्गासोबत. हा, वावर इकू राहिलो, शेत्या इकू राहिलो, फॅक्टरीवाल्याला देऊ राहिलो, मोठ्या मोठ्या बिल्डर्सला देऊ राहिलो. ते काय करू राहिले? तिथे फॅक्टरी उभ्या करू राहिले, प्रदूषण होऊ राहिलं त्यानं. हा, त्यानं पीक पाण्याचं नुकसान होऊ राहिलं, सगळं रासायनिक भेटू राहिलं. अरे होणारच आहे ना, आपण जसं पर्यावरणाला देणार आहे तसं होणारच आहे. माती राहिलीच नाही ना, माती राहिलीच नाही. अरे तुम्ही सिटाईनं जासान ना, हा, शहरानं जासान ना, तर माती म्हटलं कुंड्याईत टाकाले. सांगा घरी कलमा लावाले म्हटलं माती विकत आणते, अशी गोष्ट झाली आहे. काय म्हणता तुम्ही? सगळं केमिकलचं येऊ राहिलं खाले. काय नाही होणार आहे, सगळं केमिकल मारू राहिले तुम्ही जमिनीले. हा, रसायनशास्त्र जास्त करू राहिले तुम्ही, फालतूचे उद्योग. तर मग होणारच आहे. सगळे आपले पोरं चांगल्या याच्यातनी शिकवते, शेती करू नको, शेती नको करते. हा, सगळे मोठे लोक मोठ्या शहरानं पाठवते. कायले पाठवते का शेती नको करू म्हणते, बाबू शेतीतनी भेटून जाशील. अरे तुम्ही शेतीविषयी असं नॉलेज देसान तर काय शेतीचा उगम आहे? हा, आता मला मजूर नाही भेटू राहिले, आता मी काय करू सांग बरं? माणसंच नाही भेटू राहिले मला सोयाबीन सोंगाले. सांग काय करा? नाही, हे तात्या 100% बरोबर बोलले तुम्ही. जे तुम्ही निसर्गाला देसा ते तुम्हाला 100% वापस देते, ते बी व्याजासहित. बरं जाऊ द्या, हा विषय मोडा इथं. मी काय म्हणून राहिलो, चालता काय सोयाबीन सोंगाले? मोल मजुरी काय देसान सांगा बाबा पहिले, मग येतो आम्ही कामाला तुमच्या इकडे. 300 रुपये रोजंदारी, सारखा तर हिशोब आहे. 10 ते 6. आणि जेवायला किती मिनिटं? अर्धा घंटा जेवण आले. बापा अर्धा घंटा फक्त जेवायला लय झालं ते काम काय मग 10 ते 6 म्हणून राहिले तुम्ही. हा, 10 ते 6 म्हणून राहिले म्हटलं, सगळीकडे 10 ते 5 चालू आहे बा.
कुठे चालू आहे बा ते बा सांगा बा, मी येतो त्यांच्यासोबत कामाले. हा मी येतो म्हटलं चला. बरं नाश्ता गिस्ता म्हटलं तुमच्या इकडे आहे काय? खर्रा पाणी तंबाखू जे बी लागेल ते तुमच्या इकडे म्हटलं. बापा इथं काही समजून नाही राहिलं. रोजंदारी देऊ, तंबाखू खर्रा नाश्ता देऊ. अरे झालं बाबा, राहू द्या तुम्ही येऊ नका कोणी, मी पाहतो दुसरे. काय गलत बोललो का नामदेवराव? तुम्ही सांगा तंबाखू खर्रा नाश्ता इथं लागू द्या ना. भले हुशार दिसू राहिले. तंबाखू खर्रा नाश्ता पाहिजे म्हणते त्याले. काय स्लॅब आहे का माझ्या घरावर? हा नाश्ता देऊ त्याले, तंबाखू खर्रा देऊ, स्लॅब आहे का माझ्या घरावर? जाऊ दे ना, घुमून फिरून आपल्याच पशी म्हटलं तात्या. मजूरच नाही भेटत म्हटलं सोयाबीन सोंगाले. या ना आपल्याच पशी. कुठं घुमाव झाला आता मजुरासाठी? कुठं घुमाव काही विचार नाही बोलला. अरे आलं लक्षात. इथं झाला का नाही आता? इथं भेटू शकते आपल्याला मजुराने मोठं परेशान केलं. आता चाललं तसंही मोठ्या आशेने तिथं भेटले पाहिजे मजूर. तंबाखू खाव जरासा निघाव आता. अरे आहे काय कोणी घरी आहे काय? अरे ये बाहेर या बरं. बोला जी, काय म्हणता? कसे काय भटकले बा इकडे? म्हटलं बाया भेटन का आपल्याला सोयाबीन सोंगाले? बायान माणसं दोन्ही चालते आपल्याला, असं काही नाही. मोल मजुरी काय देसा? जो आहे तो 10 रुपये जास्त घेता बुवा, 310 रुपये रोज. बरं थांबा 2 मिनिटं थांबा, मी बाहेर घेऊन येतो बाकीच्या. बरं घेऊन या ना. अरे घेते रे भाऊ, किती वेळची गेली बाई, काय करत बसली गोष्टी तिकडेच. अरे इन 4च बाया आहे तुम्ही, 4 बायातनी काय होते? आपल्याला कमीत कमी 10 जण तर पाहिजे होते. कुठून बाया बापा एवढे मोठे आता? 10 बाया बाकीच्या वावरात गेल्या ना, दुसऱ्याकडे सोयाबीन सोंगणं चालू आहे ना. आम्ही आहे बा, आलो बा सकाळची पार्क करून. तुमच्याकडे येणं होते म्हणून येऊ राहिलो आम्ही. बाकी तुमच्याकडे माणसं पाहून घ्या, सांगा बा मोल मजुरी किती देतात. या जायचं माझ्या इकडे लागीस तर इकडून तुम्हाला याटून नेत जाईल ना, तिकडून याटून आणून देत जाईल. नाही आम्ही पैदल येतो. ऑटो गिटून नाही लागीस तर तिकडून येताना आम्हाला वेळ होते, घरी आले तर तिकडून ऑटो करायला लागेल. तुम्ही इकडून आम्ही पैदल येतो बा. बापरे बाया झालं हुशार दिसू राहिले. इकडून ऑटो नाही म्हणते, इकडून लवकर जाते तर लवकर कामाला हात लागते तर तिकडून ऑटो द्या म्हणते घरी यासाठी लवकर. लय चॅप्टर दिसू राहिले. अरे बाबा तसं नसते जमत ना. इकडून तिकडून दोन्ही इकडून ऑटो घ्या, नाही इकडून तिकडून दोन्ही इकडून पैदल या. कसं आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही काय म्हणून राहिले का इकडून ऑटो नाही तिकडून ऑटो ना, असं थोडी जमत असते. नाही ऑटो राहू द्या मग तुमचा, आम्ही दोन्ही इकडून पैदल येतो, इकडून बी तिकडून बी. पाहिजे बा थोड्याशा लवकर निघत जा. 15 मिनिटं म्हणजे 10 वाजता टच झाले पाहिजे आपल्या वावरात. बापा लवकर नाही तर काय, तर आम्ही लवकरच येतो. सगळ्याच्या वावरात आम्ही बरोबर टायमावर पोहोचतो, टायमावर सुट्टी घेतो. आणि 1 घंट्याची जेवायची सुट्टी लागेल आम्हाला, सांगा. 1 घंटा? बापरे लय होते ना. 1 घंटा, अर्धा घंटा चालू आहे सगळीकडे अर्धा घंटा चालू आहे. मी 40 मिनिटं घेता सगळीकडे अर्धा घंटा चालू आहे. हा तुम्ही 10 मिनिटं शिल्लक घेता आधी. बरं मग उद्या येतो आम्ही. उद्या येऊन जातो. ठीक आहे मग. उद्या या, मला भरोशावर नका बसू. हा येऊन जा मग उद्या. हा येऊन जातो उद्या. चला आता माणसं पालकांच्या मायबीन बायाच्या हिशोबाने काम करते, गोष्टी करण हे करण ते करण. माणसं असले का तर रपर हात चालवते. माणसं पालक आता झाला का आता आपण वापस आपल्या ठियावर गॅस लागन त्याला. काय करतो मग आता? अरे सोन्यांचे त्या कुठे गेले का दिसून राहिले? दोघं बी कुठे गेले? पोहायला गेले मध्ये, पोहायला चल म्हणे. आता तलावावर गेले, धरणावर गेले का कुठे गेले पोहाले? आनंद का हाबडे? चल म्हणे बा, नवीन जागेचा शोध लागला म्हणे पोहायसाठी. चल म्हणे चलशील तर. तात्या आले रे. भेटले का मजूर मग सोयाबीन सोंगाले? काय भेटले बा 4, बाकी तर कोणी भेटलं नाही. चल ना तुम्ही, चल ना. तुम्हाला तर म्हटलं बा 1 घंट्याची जेवायला सुट्टी, 1 टाइमचा नाश्ता हे लागन बा, आणि तंबाखू खर्रा पुडी जे काही आहे ते. नाही ना लय होते ना ते. काही आपलं एवढं थोडी असते तंबाखू खर्रा पोळी बी. ठीक आहे बा नाश्ता देऊन पण तंबाखू खर्रा पोळी द्यायला पुरण का मला? किती महागात पडन ते? त्याचं 400 रुपये मजुरी पडते मग. अरे हटवा ना हो रस्त्याच्या मधातून ते 3 टप्पर गाडी. हा हटवा ना, इथं आम्हाला जाऊ द्या ना, समोर जाऊ द्या ना. 3 टप्पर गाडी दिसू राहिली का तुला? ते 3.5 लाखाची गाडी होय ना, त्यासारखी होता भंगार खाना आणला 40,000 उचलून. हा एक्सपायरी झालेला मग 3.5 लाखाची गाडी म्हटलं ते 3 टप्पर दिसू राहील तुले. काय ना एवढा मोठा रस्ता झाला तिकून जाणं, इकून का मागावून जातं काय? अरे मा रोजचा रस्ता होय म्हटलं, तिथं तुम्ही उभे आहे, मी त्याच रस्त्याने जात असतो. मी इकडून काय जाऊ, तुम्ही इकडे उभे राहा, मला तिकडून जाऊ द्या. हा मा रोजचा रस्ता होतो. रोजचा रस्ता होतो मग घरी घेऊन चालला जाय. हे शिकले काय लोकांच्या तोंडाला तोंडेनं? हे शिकले काय? हटाना जराशे माणूस की नाही काय? हटान जाऊ द्या ना आम्हाला. तर जाय ना का रस्त्याच्या आडव्यामध्ये झोपलोय का मी? जाणं इकडून, रस्ता आहे ना एवढा मोठा झाले. क्लिअर कट रस्ता आहे. तुला माझी इकडून कोण जायचं? 10 वेळा ते सांगा, रोजचा रस्ता आहे ना तो नाराज होऊन जाईल ना रोजचा रस्ता. मी तिकडून गेलो नाही तर. सांगा हो नामदेवराव, सांगा जराशे. सांगा हो दिलीप भाऊ, सांगा जरा माणूस किने बोलत जा म्हणून. शांत रा रे, दोघं शांत राहा ना. कुठे गेले दोघे कुठे गेले तुम्ही? पोहायला गेलतो पाण्यात. कम पाणी आहे पण मजा येऊ राहिली. रोज चाललो पोहायला. गेलं तर म्हटलं होतं चिंट्याला चाल बनून. हा पात्रा आला नाही. गेलते कोणाच्या वावरात तुम्ही पोहायला तिथे सांगा. अरे ते दादाचा वावर नाही काय, 4 एकराचा पट्टा आणि 1 एकर तिकडे आहे. 1 एकरातलं सोयाबीन चांगला आहे, 4 एकरातलं खराब आहे. त्याच्यात पाणी झालं तर त्या पाण्यात गेलतो आम्ही पोहायला. बम आहे छाती एवढं पाणी, बम मजा येऊ राहिली तिथं. हो दादा पहा, तुमच्या वावरात रोज चालले म्हणते पोहायला. अरे हो शायने हो, माझ्या वावर का पोहासाठी आहे काय? पोहासाठी आहे का वावर? का पीक पाण्यासाठी आहे, काढासाठी? हा अरे तात्या पाणीच तेवढं झालं तुमच्या वावरात, काय करणार आहे? हा अरे जेवढं हिरीले पाणी म्हटलं तेवढं वावरात तुमच्यावाला पाणी आहे, म्हणून चाललो आम्ही पोहायला. मजा किती येऊ राहिली. तुम्हाला तर म्हटलं एखादा चला म्हणून पोहायला, बम मजा येते म्हणून. आता राहू दे ते पोहासाठी. हा आता राहू द्या. आता काही फालतू पीक पाणी काढू नका त्याच्यातनी. ते स्विमिंग पूल बनवून टाका तिथं. जास्त काही डोक्याला हेड्याक घेऊ नका. त्यातनी तरी 5-50 कमावसान. हे नाहीतरी सोयाबीन लावून तुम्ही काय करू राहिले? हा सोयाबीन लावून काय करू राहिले? गड्ड्यात असं चालले, त्याच्यापेक्षा तिथं स्विमिंग पूल बनवा आणि 50-50 रुपये तिकीट पोहून घेत जा म्हणा तिथं. पोट्टायले नवीन पोट्टायला ट्रेनिंग घेत जा तिथं. या फुकटात तुम्हाला बिझनेस आयडिया दिला आता चेत्यानं. ह्या गोष्टीवर तुम्ही तर 50 रुपये त्याला खर्चाला द्यायला पाहिजे. हे काय देते रे मक्की चूस माणसं? हे काय देते? आपण चांगले बिझनेस आयडिया द्या, ते सोयाबीनच्याच मागे लागते. अरे कास्तकारीत काही पडलं नाही ना. कास्तकार तर पुऱ्याचे फिटून राहिले पाण्यानं. काय म्हणून राहिला म्हटलं? कास्तकारीत काही पडलं नाही. आता हे जे गाडी आहे ना 3.5 लाखाची आणि कार घरी पडली आहे म्हटलं 8 लाखाची. हे पूर्ण म्हटलं शेतीच्या भरोशावर घेतलं. मला कोणती सरकारी नोकरी आहे का? मला कोणतं शिक्षण झालंय? हा तू म्हणून राहिला राजा कास्तकारीत पडलं नाहीये. आता एखादा देते पर्यावरण नुकसान करून, मग त्याला काय करू शकतो आपण? निसर्ग बघतो कधी कसा तर कधी कसा. अरे हो तात्या तुम्ही सगळं बरोबर आहे. तुम्ही म्हणून राहिले निसर्ग कधी कसा तर कधी कसा, पण इकडे कास्तकार मरू राहील ना याच्या पायी.
अरे जो मध्यमवर्गीय कास्तकार आहे, गरीब कास्तकार, त्यानं काय करावं? त्यानं जर स्वतःच्या शेतीच्याच भरोशावर राहिला तो, तर त्याचं मरणच नाही होय का? सांगा. इकडून तिकडून कर्ज करून त्यानं सोयाबीन पेरलं आणि पाण्यानं जर असा उदम मजवला तर काय करा तो कास्तकार? सांगा. कुठून देतो कर्ज फेडून? नाही आली का त्याच्यावर आपत फाशी घ्यायची? नाही बरोबर आहे ना, सोन्यांचे त्या बरोबर बोलला ना त्या गोष्ट. काय पटून राहिली का नाही पटून राहिली तुम्हाला? अरे पण का सगळ्या गोष्टीचा हल काय फाशी घेणंच आहे का रे बा? अशानं तर कास्तकार राहीनच नाही, सगळेजण फाशी घेणं तर. हा मग आता मायवालं इकडे 4-5 एकर सोयाबीन गेलं, मग नाही फाशी घ्यायला पाहिजे? फाशी घेऊ राहिले का तात्या? घेऊ राहिले काय? अरे दोरीगिरी लागली सांगा आपल्याला. हा सुताई आपल्याशी सुताईचं बंडलच पडलाय म्हटलं. सुताईचं बंडलच देतो तुम्हाला, घेऊन घे फाशी लागली तर. मी काय घेऊ रे शाळा फाशी? मी काय घेऊ? हा अबे तू घेऊन घे त्या सुताईनं तू घेऊन घे मला फाशी, आणि त्या बाजूवाल्याला देऊन दे. मला म्हणून राहिला तो फाशी घे. माझ्यासारखा नाही घेत रे बा फाशी. पहिले सांगू राहिलो तुम्हीच घेऊन दोघं फाशी वाटल्यास. मावर काय आणलं होता त्या तुमच्या दोघांनी? मावर काय आणलं तुम्ही? काय एकमेका फाशी मला काय घेऊ राहिले बा? हा तुमच्या याच्यातनी फाशीच्या चक्करमध्ये मला देऊन राहिला का फाशी तुम्ही? बंद करा रे तुमचा विषय. कोणता फाशीचा विषय आणला तर इकडे? फाशी किशी नाही घ्यायची कोण? पहिले सांगू राहिलो. हा एवढं चांगलं जीवन आहे, त्यातनी फाशी कुठून आली म्हणतातच? फेका तिकडे दिले. बरं काय मग चलता का सोयाबीन सोंगायला? सांगा पटकन. इथे टाइमपास काय करू राहिले मला? अरे काय माणसं पाहिजे का म्हटलं सोयाबीन सोंगायला? सांगा ना तात्या, काय तवाचे बोलून नाही राहिले? हा महत्वाचा विषय राहिला, हे भलताच विषय दिला टाकून. नाही माणसं पाहिजे तुम्हाला सोयाबीन सोंगायला? आम्ही आहे म्हटलं दोघं जण येतो. सांगा काय मजुरी द्यासान? खरंच येता का चंगळबाजा करू राहिले असन तर माझी टाइम नाही रे बा. हा खरंच येऊ राहिले असन तर 310 रुपये रोज देईन, आणि काय तर एक टाइमचा नाश्ता देऊन देईन. चला मग पटकन चला असन तर उद्या चला. आणि जेवण करायसाठी सुट्टी किती घंटे नाही रे भाऊ? 30 मिनिटं, जास्तीत जास्त 5-10 मिनिटं इकडे झाले तिकडे झालं काही हरकत नाही. म्हणजे पकडून घे राऊंड फिगर 40 मिनिटं. अरे 40 मिनिटं आता लयच कमी होते ना. कमीत कमी 2 घंटे द्या जेवायला. एक काम कर ना बाबा, 1 घंटा काम कर आणि 7 घंटे तू जेवणच कर. हा झोपून राहायचो काय लेका? कामाला येऊ राहिले का टाइमपास करायला येऊ राहिले? म्हटलं तात्या येतो सही, पण आपल्याला जे पाणी आहे ना ते मिनरल वॉटर लागेल म्हटलं. आपल्या घरी बिचायचं तुम्हाला माहिती आहे, मिनरल वॉटर जेव्हा आपण पाणी पित. आणि तुम्हाला काय काय पाहिजे तर सांगा. अधिक काय सांगू रे सोन्या? सावलीतलं काम लागेल म्हटलं, जेवायला डायनिंग टेबल लागेल. खाली काय आपण बसत नाही रे बा. सापा गिपा येते, इचू काटा येते, काय करा? डसला गिसला त्या 300 रुपयाच्या चक्करमध्ये काय जीवाचा आम्ही हे करून घेऊ का? कमी जास्त तुम्ही थोडी लावसान खर्च. अधिक सांग ना. तुम्ही जो नाश्ता आणसान तो फल्ली तेलातला लागेल, सोयाबीनच्या तेलातला लागेल नाही. पहिले सांगू राहिलो. अधिक सांग ना. बस हेच झालं का? एवढं झालं का? नाही आहे ना अधिक. हा बुट सोयाबीन ते पायाले रुतते, बुट आणून देतो चांगले, ग्लव्स आणून देता, आणि ये तुमचा सगळा. हा पहिले आणि टोपी डोक्यात घालायला, कारण ऊन लय तर पुरायली. अरे बाबा तुम्ही चुकीच्या ठिकाणी येऊ राहिले कामाले. तुम्ही 5 स्टार मध्ये कामाला पाहिजे ना. 5 स्टार हॉटेलात जाणं कामाला. इकडे काय येऊ राहिले? हा इकडे वावरात कामाला खाली येऊ राहिले. इकडे नका येऊ तुम्ही. 5 स्टार मध्ये कामाला जा. तुमच्या चवणे त्याला दिसू राहिले मला. म्हटलं. हा अबे शिका तिकडे जा. मग इकडे नका करू काम तुम्ही. वावरातलं तुमच्यासाठी तुमच्या लायकीचं काम नाही रे भाऊ. हा पहिले सांगू राहिलो. अरे आम्ही आले तयार आहे, पण तुम्ही असं आहे मग तुमचं असं आहे. मग तुम्ही म्हणता मजूर नाही भेटत. अरे आता मजूर भेटू राहिले, तुम्ही चवणे करू राहिले. अबे चवणे माया आहे का तुमच्या? आहे विचार ना इकडे विचारा म्हटलं. चवणे तुमच्या आहे का माया आहे? तर तुमचे चवणे तर मला समजून नाही राहिले. अबे बाई बी नाही करत ना अशी एखादी, पोरगी नाही करत म्हटलं. जेवढे तुमचे नखरे आहे. पाणी पाहिजे बॅरलचं, आणि डायनिंग टेबल पाहिजे, आणि हे पाहिजे ते पाहिजे. या झाले काही लागेल ना? या झाले 100 रुपयाचं पेट्रोल ढकलून देतो आपल्या गाडीत रोजचं. हा तिकडे जातो आम्ही. काही लोड नका घेऊ. 100चं रोजचं ढकलत जा. अरे बा तुमचं या घ्यायचं काय आहे ते तुम्हीच पाच बसा. मला काय सांगू नका. 300 रुपये रोज देईन, अर्धा घंटा जेव्हा सुट्टी देईन. हा आणि तो नाश्ता आता मला सगळं खुशीन देऊ राहिलो मी 1 प्लेट. नाही तर नाश्ता बाई कुठंच भेटत नाही. पहा तुम्हाला पटत असेल या, नाही तर नका येऊ. ये तुमचे जाणं, आणि उद्या मला हाजीर लागल. तुम्ही सगळे जण तुम्हाला याचं असेल तर येता उद्या वावरात सकाळी 10 वाजता. नाही तर नका काही हरकत नाही. नाही आले तर काही हरकत नाही म्हटलं. कारण आरामानं. तेवढं म्हटलं विमलचं पाना तात्या. विमल तर द्या राजू. असं असते काय? विमल द्या ना थोडीशी. तंबाखू द्या, विमल विमल द्या. आम्ही आलं तयार आहे. ते तंबाखू आणि विमल आणि ते गुटखा दारू काय आहे ते तुम्ही तुमच्या पैशानं करा. मी 1 रुपया बी देणार नाही शिल्लकचा. पहिले सांगू राहिलो. याचा असं डायरेक्ट वावरात येऊन जा उद्या. चला मी चाललो. हट मला तू रे चिंट्या. काय कसं करता मग? चालता काय? आम्ही तर चाललो रे बा 2 जण. कारण कसं दिवाळी येऊ राहिली, सणासुदीचा दिवस आहे. तेलाचा पिपा गिपा आणून टाकतो घरी. गहू ज्वारी जे आहे ते बासमती तांदूळ सगळं आणून ठेवून देतो. हा पूर्णाचा आयटम गिटम म्हणून आम्हाला जास्त लागते. पा तुमची इच्छा असेल तर या, नाही तर नका येऊ. आम्ही तर चाललो रे बा. अरे कपडे घ्यायला लागते दिवाळीले. हा त्याच्यानं मी तर चाललो रे बा. पा तुमचं काय आहे तर तुम्ही चलसान तर चल जा, नाही तर राहिलं मग. आम्ही येतो बाबा, आम्ही येतो सगळेजण. चला चलता ना सगळेजण. वा येतो ना. येते का नाही येत रे बाबा? हे दोघं तर येऊन जाईन सोन्यांचे. ते येते का नाही येत बाकीचे? पटकन होऊन झालं पाहिजे. पाण्याचं सांगता येते का? खराब गिराब झालं तर काय करता? ह्या 1 एकरात निघाला ते खराब होऊन जाईन. आले पाहिजे अरे आता हे सगळे. हो तात्या आलो ना आम्ही. सांगा ना कोणतं काम आहे तर. आले का रे सगळे? आणि ते दोघं कुठे आहे रे बा सोन्यांचे? ते हे नाही आले का? हे तर पहिले येतो म्हणे तुमच्या पहिले. तुम्ही जा म्हणे बा. आम्ही येतो म्हणे गाडीनं. आमच्या इकडून पैदल नाही येणार म्हणे. तुम्ही जा म्हणे समोर. त्याच्या ऐकून पैदलच नाही येणं उरायलं. ते खरंच काम करण काय? कसं फुकटाची मजूर द्यायला लागेल मला. पाहतो मला नाही पटलं हाकलून देतो त्याला कधी. ते तर म्हणे बा 2 जण एकडाव का वावरात पाय टाकला म्हणे आपण त्याच्या नजरेसमोर दिसलो. आपली मजुरी चालू झाली म्हणे. हा त्याची मजूर देणार आहे? काम केलं तर देणार आहे मजुरी. नाही तर कुठून देऊ? मी खिशातून देऊ काय? हा कामच नाही करता तर बिनफुकट मजूर देणार आहे का? बरं चला बरं, टाइम नका करू इथं. चला भिडून जा कामाले. चल ना तर तुम्ही टाइमपास करू आले आमचा इथं. चला या मामा या. हे काय लावलं होतं तात्या वावरात? अरे ढोरासाठी चारा लावला होता. सोयाबीन तर चांगलं दिसू राहिलं होता ते वाला. अरे दिली भाऊ फक्त हे चांगलं निघालं 1 एकरातलं. तिकडलं 4 एकरातलं ते पोहायला चालले ना. ते तर पायसान तर बस हसान तुम्ही म्हणसान खरंच. त्यानं म्हटलं होतं बरोबर आहे स्विमिंग पूल बनवून टाका म्हणून. आणि बाया कुठे? तुम्ही तर म्हणे सोयाबीन सोंगायला बाया येऊ राहिले म्हणे. तिकडे सोयाबीन सोंगून राहिले त्याचं चालू आहे काम. तुम्ही इकडून भेडून जा. आणि का रे डब्बे नाही आणले का जेवासाठी? अरे आणत होतो पण गरमीच्यानं काही आणले नाही. हा ते हे होऊन जाईन ना, शिय होऊन जाईन ना, खराब होऊन जाईन ना.
एक काम करता तुम्ही चालले दादा 15-20 मिनिटं अगोदर आणि आमचे डबे घेऊन येतो सगळ्याच्या घरून. बरं बरं चला भिडून जा तुम्ही भिडून जा पटकन. हा हा अरे रामकृष्ण हरी म्हटलं तात्या. बापरे काय भाई हे चष्मा छत्री आणि ते लॉकेट सोन्याचं. अबे सोयाबीन सोंगायला आले का काय आले तुम्ही इथं गरबा खेळायला आले काय? अरे ऊन पाना किती तपू राहिली. हा एवढ्या उन्हीत काम करणं होते का आमच्याच्यानं? हा त्याच्यात सनस्क्रीन लावली आहे म्हटलं आम्ही चेहऱ्याले. अरे मग काय आले इथं कामाले सनस्क्रीन लावली तर काय आले? तुम्हाला तर पहिलेच म्हटलं 5 स्टार मध्ये चालले जा कामाले. इथं नका काम करू. इथं उन्हीत काम करायला लागेल रे बा. तुमचा तर तालच पाहिलं नाही चालला. छत्री आणि ते 4 डब्बे कोणाचे होय? 2 कोणाचे आणले जास्तीचे उचलून? अरे आमचे जो आहे 2 एले 2 मले लागतेच तेवढं आम्हाला. नाश्त्याचं आणलं का म्हटलं? नाश्ता द्या बा पहिले मग लावतो कामाला हात. पहिले काम करा म्हटलं शायनी होतं पहिले काम करा. मग नाश्ता पाणी आहे ते काय तर सगळं जण कामाला भिडले. 1 घंटा होऊन गेला. तुम्ही 11 वाजता येऊ राहिले 10चे आणि त्याच्यात म्हणून पहिले नाश्ता द्या नाही तर कामाला हात नाही लावत. उपकार करू राहिले कामावर. चला वा घरी वा घरी. काही याची गरज नाही म्हटलं कामावर. वातावरण चिघळल्यासारखं दिसू राहिलं राजा. घरी वा म्हणते. मग आपल्या तर कपड्याची सोय कशी लागन? हा आता दसऱ्याला केले बा फुलं चोरतार. आता दिवाळीला तर पुरी फिल्डिंग लावते सोकारी लावून तात्या. मग कुठून फुलं चोरा? दिवाळीचं आता कसं आहे आपल्याला कामच करावं लागेल. त्याच्याशिवाय नवे कपडे येणार नाही. बरं म्हणा भिडतो किती वाजता थोडं पहिले सोयाबीन कापून मग म्हणून नाश्ता कधी येते म्हणून. मग कसं बाकीचे बी राहते त्याला खावलून देता येते बोलण्यात. चल भिडून जाऊ कामाले. छत्री गित्री घेऊन कसे करता सोयाबीन कसं कापसान मला हे सांगा पहिले. करतो आम्ही बरोबर. आम्हाला प्रॅक्टिस आहे. करतो आम्ही. तात्या म्हटलं जेवढे रुपये आम्ही कमावणार आलो ना तेवढ्याच्या माग म्हटलं आमची सनस्क्रीन आहे चेहऱ्याची. हा सनस्क्रीन लावता काय रे पण ते तर सांगा मला काय लावता? अरे चेहरा काय नाही पडला पाहिजे म्हणून. हा हे सूर्याचे किरण राहते ना डायरेक्ट चेहऱ्यावर पडते ना तर ते पडत नाही. काय नाही पडत माणूस. तुम्ही तर पहिल्यापासूनच काय आहे थोडा गोरा आहे म्हटलं. सोन्या तू तर काय आले का डांबरे? चला वा लवकर वा सोयाबीन कापाले. 11:30 वाजून टाकले तुम्ही ते गोष्टी चला वा पटकन. चाललो ना या मागे या. चला घ्या बडबड करा जराशे. तिथं काय एक चक्कर पडल्यासारखे करू राहिले भुईमुळे. चला बडबड करा जराशे. आता चालू रा बरोबर 300 रुपये रोज पाहिजे. हा आणि काम पाहिलं तर काहीच नाही. घ्या बडबड करा जराशे काम. बापरे मालकाचे पोरं वाटते लस गरम स्वभावाचे दिसते. हो ना माय पाय ना चष्मा छत्री. मालकाचे पोरं पाना कसे राहू राहिले मस्त शाही. आणि मालक पा बिचारा आपला राबू राहिला. का हो दिलीप भाऊ तुम्हाला हा आवाज वैकीचा नाही वाटवला का सोन्याच्या चेत्यासारखा? अरे वाटायचं काय तेच होणार रे बा. पाय तर सही तू जरासा उभा राहून तर पाय काय ताला येतं त्याचा. अरे काय बा सोन्यांचे त्या बापरे छत्री चष्मा. अरे बा एवढं कायच्यासाठी कामाला नाही आले वाटते तुम्ही तर म्हणे पहिलेच येतो म्हणे. चला घरे घ्या बडबड भिडा म्हटलं कामाले. मस्त शाही काम चालू आहे. 12 वाजले तुम्ही इथं 10चे 12 वाजले. 2 घंटे जास्त काम करायला लागेल. पहिले सांगू राहिलो नाही तर मजुरी कापीन. बापरे लय उराला ना ते 2 घंटे तुम्हीच आमचा टाइमपास केला. आम्ही केला का तुमचा टाइमपास? हा पहिले तुमचा वावर म्हटलं एवढ्या अंदर आम्ही घुमू आलो. ते काही सांगू नका. मजुरी याच्या सोबतच लागा ना जाईन बी याच्या सोबतच. नाही तर पुरे मजूर पळवतो कधी. फालतू खोपडा खराब करता. पुरं सोयाबीन चोरचार करून निघून टाकीन. जसे फुलं चोरले ते दसऱ्याले. पटकन कामावर भिडा पटकन कामावर लवकर ताबडतोब. अरे दोघं जण तिथं काय काम करू राहिले तुम्ही? हा काय काम करू राहिले म्हटलं? दोघं किती वेळ तर पाहू राहिलो मी. तिथं करू राहिले. सावली छत्री घेऊन घेतली. छत्री आण लवकर इकडे. काम करा पटापट. छत्री गित्री एवढं खायला पाहिजे रे. कामाला आले ना काम करा ना. काळं पडतो गोरं पडतो. अबे तुम्ही गोरे आहेच नाही ना काळेच आहे ना. पाय रे का बाई मला वाटलं मालकाचे पोरं हे तर कामाला आले तर पाकिट आले चष्मा लावून छत्री घेऊन. हा आणि ते लॉकेट घालून सोन्याचं. काय एवढं करायला पाहिजे तर खूपच्या कामाला आले काम नाही करावं काय? अरे चेत्या नाश्ताचे विचारणं. नाश्ता कधी येते तर किती वेळचं काम करू राहिलो आपण? अरे नाश्ता कधी येते हो तात्या? नाश्ता आणा पटकन जा ना. भूक लागली ना. 10 मिनिटं झाले म्हटलं सोयाबीन सोंगू राहिले तुम्ही. ते म्हटलं 2 घंट्यापासून सोयाबीन सोंगू राहिले. भूका नाही लागल्या पाणी प्यायला नाही गेले ते. हा आणि तुम्ही 10 मिनिटं झाले तुम्हाला भूका लागल्या काय? फालतूचे नखरे काय करू राहिले? करणं असं करा काम नाही तर घरी वाले. लोकात गेला रे कोणतं सोयाबीन सोंगणं होते. मार अंगाले ऋतू राहिलं. अरे तर मग मोने बनेलो रे असते का सोयाबीन सोंगाले? कपडे घालायला लागते ना फुलवाले रुत्ते ते अंगाले. हो तात्या काय तंबाखू तर चारा भावा. एवढं मोठं सोयाबीन सोंगून देऊ राहिलो तंबाखू तर चारा. तर काय उपकार करू राहिले का मावर? सोयाबीन सोंगून देऊ राहिले तर पैसे घेऊ राहिले ना. वरतून नाश्ता घेऊ राहिले आणि वरतून तंबाखू देऊ तुम्हाला नाही. लय झालं नाही एवढं नाही रे बा. तंबाखू गिंबाखू काही नाही. आबापला आणत जा तंबाखू. इथं मागू नका मला. मायाबीन भलं दिसू राहिला तात्या बी. हा तंबाखू नाही चालवला राजा असं असते काय? हो तात्या एखादी विमलचा चारा पुरी तोंडाची चवचाली गेली म्हटलं. हा पुरं तोंड कोरडं झालं. पाणी प्यायला जाय मग. तोंड कोरडं झालं तर इथं विमल कुठं खातं? अरे दादा मी बाधे तो पाणी पिऊ ना. लागली का लगे ताण आता? पाण्याचा विषय काढला तर मी येतो दादा पाणी पिऊन. अरे एकाला लागली ताण दुसऱ्याला लागली. दोघं पाहिले नाही. थांबा. अरे तात्या मी येतो जरा पाणी पिऊन. अरे का सगळे ताना लागू राहिले का आता एकाच टायमावर? अरे आणा ना त्याचा नाश्ता घेता जाणार. तुम्ही म्हणे नाश्ता आणतो म्हणे. नाश्ता आणा पतच नाही. आणा नाश्ता आणा बाबा. हा काम करा तुम्ही. मी आणतो नाश्ता घेऊन येतो तुमच्यासाठी. अरे तात्या कुठे गेला? नामदेव काका दिसून आला ना. कुठे गेला? नाश्ताना गेला ना तात्या. नाश्ताना पाडवलं मोन. अच्छा नाश्ता गेला काय? चल रे सोनिया बंद कर काम. थोडा बस आता. लय झालं काम. 300 रुपये तर घेऊनच घेऊ राहिला. पूर्णच आपल्या इकडूनच घेऊन काम करून 300 रुपयाचं काम आहे काय? नाही ते दोघे तर पाय कसे बसले. सांग कल्लानीकरण का तो मालक कल्लानीकरण का? पाय कसे बसले तर मस्त छत्री गित्री लावून. काकू म्हटलं थोडं माझ्या साईडचं घेऊन घ्या त्याच्या साईडचं घेऊन घ्या. थोडं बसलो आहे तर. चल होय रे तिकडे शायना डोंडाच्या मी काय घेऊ त्याली पात. मी मालीस पात घेईन. हा मी माय लाईनिंग चालवली. मास लाईनिंग चालली. मी नाही घेत तुमच्या याच्यातली. दिलीप काका तुम्ही घेऊन घेता. हा तुम्ही घेऊन घेता. इमल चारून देईन तुम्हाला. फेक त्याली तिकडे विमलम फिमल मला नको सांगू ते. पोट्टे त्याला जायची दिसू राहिले मला मस्त बसले. हा कामचोरपणा करत आणि आपल्याला म्हणून त्याची पात घ्या. काय घेऊ नका की जण. झोपू का रे थोडंसा? लय म्हटलं झोप येऊ राहिले का? झोपतो थोडासा नाही. अरे हो बसले काय दोघं जण मजाक नाही करत ना. नाश्त्याला मागा फालतू आणलं रे बा तुम्हाला. फालतू म्हटलं मला का माहिती शायदीपणा करसान म्हणून. घ्या नाश्ता करून घ्या सगळेजण. आता कुठे नाश्ता करायला लावता बाबा? आता जेवणच करतो. जेवणासोबत नाश्ता होऊन जाते. राहू दे आता.
बरं बरं तसं करा मग या जेवायला या मस्त इकडे सावलीत. अरे जेवायचे डब्बे नाही आणले का आमचे? आणले ना नाश्ता आणायला गेलो तेव्हाच आणले. चला या मांगा या मस्त झाडा आहे निंबाचं मस्त बसा तिथं जेवण करा या. चला मी जेवण करतो तुमच्यासोबत. चला या मांग बरोबर आहे हा पायजा खाली.